नमस्कार, मैं अंजना और आप देख रहे हैं खाकी वर्दी। आइए एक नजर डालें आज की बड़ी खबर पर। आज पूर्व मंत्री और विधायक असलम शेख के खिलाफ बीजेपी ने स्थानीय जनता के सहयोग से आंदोलन तेज करने का ऐलान कर दिया है। आज रविवार को दोपहर 4 बजे मालवनी फायर ब्रिगेड के सामने मोर्चा निकाला, जमकर नारेबाजी की और सड़क को जाम कर दिया। पुलिस ने कई नेताओं को हिरासत में ले लिया। मुंबई की सुरक्षा के लिए अवैध घुसपैठिए, बांग्लादेशी और रोहिंग्याओं का मुद्दा लगातार उठाने वाले मुंबई उपनगर के सह पालक मंत्री मंगल प्रभात लोढ़ा को मालाड मालवनी के कांग्रेस विधायक असलम शेख ने धमकी दी थी। इस संबंध में मंत्री लोढ़ा ने मुंबई पुलिस आयुक्त देवेन भारती को पत्र लिखकर औपचारिक शिकायत भी दर्ज कराई है। मालवणीमध्ये सरकारी जागा आपल्या बापाची समजून अतिक्रमण करणारे असलम शेख आणि त्यांच्या विरोधात लढा देणारे आमचे नेते मंगल प्रभात लोढा यांचा आवाज दाबण्यासाठी असलम शेख याने माननीय मंगल प्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी दिली। फक्त मंगलजींना नव्हे तर त्यांच्या कुटुंबाला सुद्धा मारण्याची धमकी दिली। आज एकाने मुंबईचे अध्यक्ष आमदार अमित साटम यांना घरात घुसून मारण्याची धमकी दिली। ही भाषा आम्ही खपून घेणार नाही। आमची त्यांना ज्या भाषेत तयारी असेल त्या भाषेत उत्तर द्यायची आमची तयारी आहे। पण आम्ही कायद्याचा सम्मान करतो। आज सकल हिंदू समाजच्या वतीने मालवणी पोलीस स्टेशनमध्ये मोर्चा आला होता। समाजातील अनेक लोक आंदोलित होऊन आक्रोशित होऊन जर एक आमदार सुरक्षित नाही, जर भाजपाचा मुंबईचा अध्यक्ष सुरक्षित नाही, जर पालकमंत्री सुरक्षित नाही, जर पालकमंत्र्याचा कुटुंब सुरक्षित नाही, एवढी मुजोरी जर इथल्या आमदाराला असेल किंवा त्याच्या चमच्याना असेल तर त्यांचा धडा शिकवण्यासाठी आज सकल हिंदू समाज इथे आला होता। पोलिसांनी मुंबई पोलीस आयुक्त यांच्याशी चर्चा केली। लगेचच आता मुंबईचे अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्यावरती जो धमकीचा फेसबुकवरती व्हिडिओ अपलोड झाला होता त्याच्या विरोधात FIR आता दर्ज होत आहे। त्याशिवाय पोलीस आयुक्त यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आता स्टेटमेंट घेतला जात आहे आणि असलम शेख यांच्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल